श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की कितीही पैसा असला आणि कितीही वेळ असला ना, तरी जिथपर्यंत स्वामींचं बोलावणं येत नाही, तिथपर्यंत आपलं स्वामींचं दर्शन होत नाही. आणि असंच की स्वामींनी आम्हाला बोलावून पाठवलं आणि आम्ही निघालो अक्कलकोटला, असं वाटलं. आणि आम्ही रात्रीच निघालो होतो, कारण का दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो आणि मस्तपैकी फ्रेश झालो आणि छान असे फोटो क्लिक केले सकाळी-सकाळी. 8:30 वाजता आम्ही पोहोचलो तिथे. जान्हवीताई, रोहित भाऊ, नमू आणि माझा भाऊ. मस्तपैकी आम्ही पार्किंगची सोयसुद्धा उत्तम होती आणि सॅटर्डे संडे असल्यामुळं गर्दी पण जास्त होती. नाश्ता केला मस्तपैकी आणि त्याच्यानंतरला आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. बघू शकता तुम्ही किती गर्दी होती. आणि वटवृक्षाच्या इथे पण चांगली सोय केली म्हणजे आहे तिथे, की लेडीजसाठी वेगळं आणि जेंट्ससाठी वेगळं. सो खूप प्रसन्न मन भरून येत होतं स्वामींचं जसं-जसं दर्शन जवळ येत होतं. आणि मस्तपैकी फोटो काढले. मन हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आणि सगळ्यांनी या स्वामींचं दर्शन घ्या. खरंच खूप छान वाटतं. जे काही दुःख, जे काही टेन्शन डोक्यातलं होतं ना, ते सगळं निघून गेल्यासारखं वाटत होतं. आणि इथे असं वटवृक्षाची इथे असा धागा गुंडाळायचा, म्हणजे काय मनातली इच्छा असेल ती स्वामींच्या चरणी आपण बोलू शकतो असं होतं. आणि तिथे तुम्ही बघा, खूप छान असं मला तर खूप छान, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही महाप्रसादासाठी निघालो आणि तिथे जिथं स्वामींची 30 फुटीची जी आपली मूर्ती आहे, तिथे गेलो. महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून मग अन्नक्षेत्राची इथं उत्तम असं आम्हाला महाप्रसाद मिळालं आणि खूप छान वाटलं. खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आणि स्वामींचं सुद्धा दर्शन घेतलं. अशी आरती तिथे स्वामींच्या महाप्रसादाच्या आधी होते. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.